फ्रीजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खाताय, अंघोळ न करता स्वयंपाक. गरुड पुराणातील सत्य जाणून थक्क व्हाल. वैज्ञानिक महत्त्वही आश्चर्यकारक. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात फ्रीजमध्ये ठेवलेले शिळे अन्न खाणे किंवा बाहेरून जंक फूड खाऊन पोट भरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. आजकाल माणसाचं जीवन अत्यंत वेगवान झालंय. अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्याचा दिवस घड्याळाच्या काट्यावर चालत असतो. अशात वेळ वाचवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेले शिळे अन्न खाणे किंवा बाहेरून जंक फूड खाऊन पोट भरणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. लोक अनेकदा 2-3 दिवसांचे शिळे अन्न पुन्हा गरम करून खातात. तसेच काही लोक अस्वच्छ असताना स्वयंपाक करतात. हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध ग्रंथ असलेल्या गरुड पुराणात अन्नाच्या शुद्धतेबद्दल काही अत्यंत कठोर आणि महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की आपण जे अन्न खातो त्यातूनच आपले मन आणि विचार घडतात. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न खात असाल तर गरुड पुराणातील हे सत्य जाणून घ्याच. फ्रीजमध्ये ठेवलेले शिळे अन्न खाताय, गरुड पुराणातील हे सत्य तुम्हाला थक्क करेल. गरुड पुराणात आहार हा केवळ शरीराचे पोषण करणारा नसून मन, बुद्धी आणि आध्यात्मिक जीवनावरही परिणाम करणारा मानला आहे. त्यामुळे ताजे, सात्विक आणि स्वच्छ अन्न खाण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये दीर्घकाळ ठेवलेले किंवा वारंवार गरम केलेले अन्न टाळण्याचा सल्ला दिला जातो. गरुड पुराणानुसार शिळ्या अन्नाबद्दल काय सांगितले आहे? गरुड पुराणातील पारंपरिक श्रद्धेनुसार शिळे अन्न दीर्घकाळ ठेवल्यास त्यातील सात्विकता कमी होते आणि ते तमोगुणी मानले जाते. अशा अन्नामुळे शरीरात आळस, नकारात्मकता आणि जडत्व वाढू शकते अशी धार्मिक मान्यता आहे. गरुड पुराणानुसार शिळे अन्न जास्त काळ ठेवल्यास अपवित्र होते. धार्मिक मान्यतेनुसार हवेतील नकारात्मक शक्ती किंवा सूक्ष्मजंतू सूर्यास्तानंतर आणि विशेषतः मध्यरात्री अधिक सक्रिय होतात. जेव्हा अन्न अनेक तास उघडे किंवा रेफ्रिजरेटरमध्ये राहते तेव्हा ते या नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होते. ते खाल्ल्याने व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचारही वाढतात. देवपूजा किंवा धार्मिक कार्यापूर्वी शक्यतो ताजे अन्न सेवन करावे असे सांगितले जाते. अन्नाचा अपमान करू नये, पण गरजेपेक्षा जास्त अन्न बनवून ते वारंवार खाण्याऐवजी योग्य नियोजन करावे अशी शिकवणही दिली जाते. अपवित्र पद्धतीने तयार केलेले अन्न खाण्याचे शरीरावर काय परिणाम होतात? गरुड पुराणानुसार केवळ शिळ्या अन्नाबद्दलच नव्हे तर अपवित्र पद्धतीने तयार केलेल्या अन्नाबद्दलही इशारा देण्यात आला आहे. जर अन्न शिजवणारी व्यक्ती अशुद्ध मनाची असेल किंवा अंघोळ न करता आणि घाणेरड्या हातांनी स्वयंपाकघरात काम करत असेल तर ते अन्न देखील अपवित्र मानले जाते. असे अन्न खाल्ल्याने आजार उद्भवू शकतात आणि आरोग्य बिघडू शकते. गरुड पुराणात असे म्हटले आहे की अशुद्ध अन्न खाल्ल्याने शरीरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते, ज्यामुळे व्यक्तीला सतत थकवा आणि अस्वस्थता जाणवते. थेट तुमच्या मनावर परिणाम होतो. तुम्हाला माहीत आहे का की अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींचा थेट तुमच्या मनावर परिणाम होतो? गरुड पुराणात असे स्पष्ट केले आहे की शिळे आणि अशुद्ध अन्न खाल्ल्याने राग, चिडचिड आणि आळस वाढतो. असे अन्न खाल्ल्याने सकारात्मक विचारांना अडथळा येतो आणि नकारात्मक वर्तनाला चालना मिळते. जर घरात सातत्याने शिळे अन्न खाल्ले जात असेल तर नात्यातील सलोखा बिघडतो आणि मानसिक शांती पूर्णपणे नाहीशी होते. सुख, समृद्धी आणि प्रगतीच्या मार्गात मोठे अडथळे. धार्मिक दृष्टिकोनातून ज्या घरात अन्नाचा आदर केला जात नाही आणि लोक अशुद्ध अन्न खातात त्या घरात देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही. गरुड पुराणानुसार शिळे आणि अशुद्ध अन्न खाल्ल्याने घराच्या समृद्धीला अडथळा येतो. कुटुंबातील सदस्यांना करिअरमध्ये अपयश आणि सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. कठोर परिश्रम करूनही पैसा टिकत नाही, कारण दूषित अन्नाच्या प्रभावामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाणे चुकीचे आहे का? याबाबत सांगायचं झालं तर धार्मिक श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान यामध्ये थोडा फरक आहे. धार्मिक दृष्टिकोनातून शक्यतो ताजे अन्न खाणे अधिक शुभ आणि सात्विक मानले जाते. दीर्घकाळ साठवलेले अन्न नियमित खाणे टाळावे अशी श्रद्धा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून अन्न योग्य तापमानात साधारण 4°C किंवा त्यापेक्षा कमी ठेवले असेल, स्वच्छतेने साठवले असेल आणि सुरक्षित कालावधीत वापरले असेल तर ते खाणे सामान्यतः सुरक्षित असू शकते. मात्र वारंवार गरम केलेले, अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवलेले किंवा वास, रंग किंवा चव बदललेले अन्न खाणे टाळावे. कोणते पदार्थ लवकर खराब होतात? शिजवलेला भात, डाळ आणि उसळी, दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांसाहारी पदार्थ,
कापलेली फळे आणि कोशिंबीर हे पदार्थ जास्त काळ साठवू नयेत आणि योग्य प्रकारे रेफ्रिजरेट करणे आवश्यक आहे. आरोग्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही वाईट. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास शिळे अन्न आरोग्यासाठी चांगले नसते. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की शिजवलेले अन्न जास्त काळ साठवून ठेवल्याने हानिकारक जीवाणूंची वाढ होते. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही अन्नातील पोषक तत्वे नष्ट होतात. असे अन्न खाल्ल्याने अन्नातून विषबाधा, पोटदुखी आणि पचनसंस्था कमकुवत होणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. म्हणून शरीर आणि मन या दोन्हींचे संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी नेहमी ताजे, स्वच्छ आणि सात्विक अन्न खावे. गरुड पुराणाचा मुख्य संदेश. गरुड पुराणाचा मुख्य संदेश ताजे, शुद्ध आणि सात्विक अन्न सेवन करण्यावर भर देणारा आहे. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न खाण्यास स्पष्ट बंदी असल्याचे विधान गरुड पुराणात आढळत नाही, मात्र शिळ्या अन्नापेक्षा ताजे अन्न अधिक हितकारक मानले जाते. आधुनिक आरोग्यशास्त्रानुसारही योग्य प्रकारे साठवलेले अन्न सुरक्षित असू शकते, पण खराब झालेल्या किंवा अनेक दिवस ठेवलेल्या अन्नाचे सेवन टाळणेच योग्य आहे.